परिषद प्राथमिक शाळा आहे. मी तुमची थोडीशी मुलाखत घेऊ इच्छिते. मॅडम, आपले नाव काय आहे? माझं नाव करिश्मा नायर आहे. आपण कोणत्या गावाचे आहात? मी पालकाड म्हणून केरळला एक गाव आहे, म्हणजे जिल्हा आहे, त्यातल्या याकरा गावाचे. थँक्यू मॅम. IAS ऑफिसर होण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? जेव्हा मी कॉलेजला गेलो होतो तेव्हा मला थोडासा काय व्हायचं आहे म्हणून आम्ही अभ्यास करत होते. तर तेव्हा मला IAS बाबत आमचे काही शिक्षकांनी दिलं, काही मोठे सिनियर्सनी दिलं, म्हणून बाकी आम्ही इंटरनेटमध्ये वाचलं की काय काम करूया म्हणून प्रेरणा मिळाली. लहानपणी तुम्हाला कोणता विषय आवडत होता? लहानपणी मला गणित आवडत होते आणि विज्ञान आवडत होते. IAS ऑफिसर होण्यासाठी नवस आहे, भूगोल आहे, पॉलिटी आहे, विज्ञान आहे, थोडेफार मॅथ्स पण यावं लागते, अजून एक सब्जेक्ट, असं 9-10 विषय आहे. आणि त्याच्या बाबत तुम्हाला लिहिणे पण यावं लागेल, कारण 9 परीक्षा पण लिहायचं आहे. मी जेव्हा शाळेत होते तेव्हा कमी तास अभ्यास करत होते, परंतु IAS होण्यासाठी थोडा जास्त तास अभ्यास करावा लागेल. तुमच्या उमरची असते तेव्हा 1 तास. तुम्ही 4th आहे ना? UPSC परीक्षा म्हणजे काय? UPSC परीक्षा म्हणजे एक असं परीक्षा आहे ज्यामधून तुम्ही 25 सेवा मध्ये प्रवेश करू शकते. त्यामध्ये IAS असते, IPS असते, रेव्हेन्यूचे सर्व्हिस असते, रेल्वेची असते, पोस्टलची असते, असं 20 सर्व्हिस असते. आणि ते केंद्र शासनाची एक परीक्षा असते आणि त्यातून परीक्षा पास झालं तर तुमची रँक निघते आणि रँक प्रमाणे तुम्हाला 1-2 सर्व्हिस पण निवडायचं आहे, त्यामधून तुम्हाला नोकरी मिळते. आता माझं मुख्य काम आहे की तुमचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे, तुम्हाला काही रोग नाही असायला पाहिजे, तुमच्या इथे स्वास्थ्याची अवस्था व्यवस्थित असायला पाहिजे. CEO म्हणून तुमची गावात काही अडचण असेल तर ते तुमच्याकडनं ऐकून सॉल्व्ह करण्याची प्रयत्न करायला पाहिजे. थँक्यू. आपल्या कामातील एखादा संस्मरणीय अनुभव सांगा. माझे नेहमीच्या स्मरणीय हेच असते जेव्हा मी शाळेत भेट घेत होते, कारण ह्याच्या आधी मी जवार म्हणून एक आदिवासी भागात होते. आश्रमशाळामध्ये विजिट करताना मुलांशी बोलायचं, तर जेव्हा मुलं कॉन्फिडेंटली आमच्याशी बोलायचो की मला मोठ्यावर पोलीस व्हायचं, मला हे व्हायचंय, आणि आम्ही रात्री त्यांच्या हॉस्टेलमध्ये थांबलो होतो एक रात्री, आणि मुलांनी सांगितलं, सगळ्या मुलींनी सांगितलं मॅडम तुम्ही माझ्या कमरेमध्ये येऊन मला गुड नाईट बोलायचं. तर एक पूर्ण रात्री 1 तास मी सगळ्यांच्या कमरेमध्ये इंडिव्हिज्युअल मुलींना गुड नाईट सांगितलं होतं. तर ते स्मरणीय हे होते. विद्यार्थिनी, आता तुमच्याकडे एक चांगलं हे असते की तुमची शिक्षक जे आहे तुम्हाला नेहमी क्लासमध्ये काय काय शिकायला पाहिजे ते सांगते. तुम्हाला घरी जाऊन फक्त ते नोटबुक एकदा उघडायचं, नेहमी काय काय सकाळी शिकवलं ते संध्याकाळी जाऊन तुम्ही नोटबुक उघडून 1 तास पण स्वतःच्या घरी अभ्यास केला तर तुमच्या स्तरावर म्हणजे 5वी पर्यंतच्या मुलांना एवढं ठीक आहे. परंतु तुम्हाला आता जे करायचं आहे मराठीचा वाचन लेखन तुम्हाला घरी जाऊन, आणि माझी पालकांना पण विनंती आहे मुलांची सराव तुम्हाला घरी पण घ्यायला पाहिजे. बोली भाषा मधून मराठी भाषेत जेव्हा लहान लहान मुलं शाळेत तुम्ही पाठवते, फक्त शाळेत ते उच्चार येत नाही, तुम्हाला घरी पण त्यांच्याकडनं सराव करून घ्यायचा आहे. सिमिलरली गणितची पण ते नंबर्सची ओळख आहे, आणि छोटेफार जे ऍडिशन आहे, सबस्ट्रॅक्शन आहे, ते घरी तुम्ही 1 तास पण पालकांनी बसून करून घेतला तर भरपूर त्यामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसेल. पहिला तर तुम्हाला तुमचं काय नाव होते? कोमल. आता कोमलला मी खूप अभिनंदन करते, कारण एवढं लहान असून सुद्धा त्यांची हँडरायटिंग मध्ये त्यांनी प्रश्न घेऊन आलेली आहे.
सगळ्यांनी कोमल सारखंच एवढं कॉन्फिडन्स मध्ये आणि एवढं प्रॅक्टिस मध्ये की युपीएससी काय असते पासून किती म्हणजे पूर्ण होमवर्क करून त्यांनी प्रश्न विचारलेले आहे.